चालू करूया. हा बघा प्रॉब्लेम नंबर किती आहे? प्रॉब्लेम नंबर आपला 8. 8 आहे काय? Mrs. Asha from Bangalore furnishes the following details for the of her salary for financial year. आता फायनान्शियल इयर कोणतं आहे आपलं? 20-21. आणि असेसमेंट इयर कोणतं आहे आपलं? 21-22. बरोबर की नाही? इथं फायनान्शियल इयर फक्त काढा, 20-21 करा. 17-18च्या ऐवजी 20-21 करा. बेसिक सॅलरी पर मंथ 10,000 रुपये बेसिक सॅलरी आहे महिन्याला. डिअरनेस अलाउन्स पर मंथ महागाई भत्ता 2,000 रुपये. एंटरटेनमेंट अलाउन्स पर मंथ 1,500 पर मंथ महिन्याला. सोडवून घेऊया, सोडवायला चालू करायला लागलीच आपण. घ्या चला. सगळीच बेसिक सॅलरी किती आहे? 10,000. 10,000 मल्टीप्लाय बाय 12. पुढं डिअरनेस अलाउन्स पर मंथ 2,000. एंटरटेनमेंट अलाउन्स 1,500 पर मंथ फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स. $1,500 per month. Employer and her contribution to unrecognized provident fund per month ₹1,600. आता हे अनरिकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड आहे. संकेत कोणता आहे? अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. बरोबर. अनरिकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड URPF आणि SPF हे जर दोन असतील
तर चार्जेबल सेक्शनला त्याचं कॅल्क्युलेशन घ्यायचं नाही. ठीक आहे, त्यामुळे हे आता ही ऍडजस्टमेंट सोडून द्या डी नंबरची. ई नंबरची इंटरेस्ट ऑन द अक्युमुलेटेड बॅलन्स ऑन द अबाव फंड 13% पर एनम, ही सुद्धा ऍडजस्टमेंट सोडून द्या. हॅलो.
हॅलो हॅलो हा हा प्राची येते का, ऐकू येते का? हो येत नव्हतं ऐकायला सर. होय होय, ते जरा नेटवर्क घेत. बघा, ही डी नंबरची आणि ई नंबरची ऍडजस्टमेंट काढून टाका, म्हणजे ती घ्यायची नाही, कारण अनरिकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड आहे. चार्जेबल सेक्शनला याचं घ्यायचं नाही कॅल्क्युलेशन. तर आवाज कट होतोय. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स पर बर हॅलो, येतोय का आवाज? हो येतोय आता. ठीक आहे. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स पर मंथ 1000 रुपीज. या सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स चार्जेबल सेक्शनला लिहा. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स 1000 पर मंथ. पुढं मेडिकल अलाउन्स पर इयर 1500 पर इयर दिलंय, चुकून पर मंथ घ्याल, चुकून 12 ने गुणाल त्याला. पर इयर दिले मेडिकल अलाउन्स. झालं? पुढं she has been provided by her employer a 2.0 liter engine capacity car. 2.0 इंजिन कॅपॅसिटी म्हणजे मोठी गाडी का छोटी गाडी सांगा मला? मोठी गाडी. मोठी गाडी, बिग कार. बरोबर. द एक्सपेन्सेस एक्सेप्ट द ड्रायव्हर सॅलरी, म्हणजे ड्रायव्हरची सॅलरी देत नाहीत, म्हणजे ड्रायव्हर त्यावर नाही आहे. ठीक आहे. द एक्सपेन्सेस ऑफ कार फॉर प्रायव्हेट यूज आर बोर्न बाय आशा हरसेल्फ. यूज ऑफ बोथ ऑफिस अँड पर्सनल पर्पज. द एक्सपेन्सेस ऑफ दिस बिग कार इज पेड बाय आशा. आशा म्हणजे कोण आहे? ही असेसी आहे. असेसी गाडीचा खर्च बघते आणि गाडी मोठी आहे. मी तुम्हाला चार्ट दिला होता बघा. बघा, गाडी कोणती आहे? मोठी. आणि गाडीचा खर्च कोण बघतंय? एम्प्लॉई. बरोबर आहे की नाही? मग महिन्याला किती रुपये घ्यायचे रे ओंकार? 900 रुपये घ्यायचे. का 900 रुपये घ्यायचे? का? एम्प्लॉय वरती, बिग कार आहे आणि एम्प्लॉय वरती. बरोबर. गाडी पण मोठी आहे आणि जो काही रनिंग अँड मेंटेनन्स खर्च आहे गाडीचा तो एम्प्लॉई सहन करतोय. म्हणून 900 रुपये चार्जेबल सेक्शनला घ्यायचे. या कार फॅसिलिटी
पुढं she is also provided with an unfurnished accommodation for which her employer charges rupees 500 per month towards rent. The house is owned by employer. याचा अर्थ काय? She is provided with a unfurnished accommodation म्हणजे तिला एक राहायला घर दिलंय ज्याच्यात फर्निचर नाहीये आणि ते घर आहे एम्प्लॉयरच्या मालकीचं म्हणजे कंपनीच्या मालकीचं ते घर आहे आणि एक नॉमिनल भाडं म्हणून ह्या आशाखंड कंपनी 500 रुपये घेते. समजलं? याचा अर्थ रेंट फ्री अकोमोडेशन ही कुठली ऍडजस्टमेंट आहे? रेंट फ्री अकोमोडेशन. रेंट फ्री बरोबर या रेंट फ्री अनफर्निश्ड अकोमोडेशन. आता रेंट फ्री अकोमोडेशन ही जर ऍडजस्टमेंट आली तर लगेच पॉप्युलेशनचा विचार करायचा. पॉप्युलेशन 25 लाखापेक्षा जास्त असेल तर सॅलरीच्या किती टक्के? 15%. 15% बरोबर. 10 लाख ते 25 लाख जर पॉप्युलेशन असेल तर 10%. हा आणि 10 लाखाच्या कमी जर पॉप्युलेशन असेल तर सॅलरीच्या किती टक्के? 7.5% बरोबर. इथं सॅलरीची डेफिनेशन अशी म्हणायची असते माहितीये का? सॅलरी इज इक्वल टू बेसिक प्लस डीए प्लस बोनस प्लस कमिशन प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस असं म्हणायचं. ठीक आहे, हे शिकलोय आपण. आता मला आधी प्रॉब्लेम मध्ये बघून सांगा पॉप्युलेशन किती आहे बेंगलोरची? 25 लाख. हा पॉप्युलेशन संकेत पॉप्युलेशन 25 लाखापेक्षा जास्त आहे. 25 लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे सॅलरीच्या 15% आपल्याला घ्यायला पाहिजे. देन व्हॉट इज द सॅलरी? आता इथं सॅलरी बरोबर सॅलरी प्लस बेसिक प्लस डीए प्लस एंटरटेनमेंट अलाउन्स प्लस सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स सीसीए प्लस मेडिकल बरोबर. आता कार फॅसिलिटी घ्यायची नाही हा. कार फॅसिलिटी अलाउन्स आहे का रे ओंकार? कार फॅसिलिटी अलाउन्स आहे का? काय आहे मग? परक्युजिट आहे. हा परक्युजिट आहे. मी काय म्हटलं होतं सॅलरीची डेफिनेशन बेसिक प्लस डीए प्लस बोनस प्लस कमिशन प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस नॉट अ परक्युजिट. किती होते जरा बेरीज सांगा मला. 1,75,500. त्याचा 15% काढा. 24,325. सव्वीस 325 आलं काय? एक मिनिट हा.
त्यातनं डीए काढा. का काढा माहिती आहे का? कारण डीए काही रिटायरमेंट बेनिफिट फंडात जात नाहीये. सर मेडिकल अलाउन्स 1000 आहे, तुम्ही 1500 घेतले, 1500. बघ की चेक कर की मेडिकल अलाउन्स किती आहे. काय मेडिकल अलाउन्स 1500 आहे ग. 1000 रुपये सीसी आहे, सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स आहे. बरोबर का प्राची? हो. आता सॅलरीचे डेफिनेशन कॅल्क्युलेशन करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, गोष्ट खरी आहे, बेसिक प्लस डीए. पण डीए कधी जर रिटायरमेंट बेनिफिट फंडात जात असेल तर, पण इथं तसं काही दिलेलं नाहीये रिटायरमेंट बेनिफिट फंडाचं. त्यामुळे आता सॅलरीचे डेफिनेशन काढताना बेसिक परत डिअरनेस अलाउन्स घ्यायचा नाही, एंटरटेनमेंट अलाउन्स, सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स आणि मेडिकल अलाउन्स. आता करा जरा बेरीज तिघांची चौघांची. या 20 + 18 + 12 + 1500. 1,51,500. 1,51,500. त्याचा 15% काढा. 22,725. 22,725. 22,725 बरोबर आहे. आता हे आपलं रेंट पेड ती काहीतरी नॉमिनल भाडं पण भरते, 500 रुपये काहीतरी भरते. लिहून घ्या, सांगतो परत एकदा. झालं? लक्ष द्या, मी कसं काय सांगतो लक्ष द्या. मयुरी आहे का लक्ष? हो. हा बघा, रेंट फ्री अनफर्निश्ड अकोमोडेशन म्हणजे हा जो कोणी असेसी आहे कामगार, त्याला मोफत घर दिले वापरायला कंपनीनं, त्यात काय फर्निचर नाहीये. बरं ठीक आहे. मग त्याचा टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा? तर पहिल्यांदा तो ज्या शहरात राहतोय त्याची लोकसंख्या बघायची. प्रॉब्लेम मध्ये बघा, हा कोणत्या शहरात राहतोय? बेंगलोर मध्ये. आणि बेंगलोरची पॉप्युलेशन किती आहे? 25 लाखापेक्षा जास्त. मग सॅलरीच्या 15%. काय म्हणायचं मयुरी, काय म्हणणार? सॅलरीचे 15%. बरोबर. मग सॅलरीची डेफिनेशन काय घ्यायची तर सॅलरी म्हणजे बेसिक प्लस डीए प्लस बेसिक प्लस डीए. आता डीए काय घ्यायचा नाहीये इथं, कारण तो रिटायरमेंट बेनिफिट फंडात जात नाही. बेसिक प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस, मग बेसिक, ईए, सीसीए आणि मेडिकल अलाउन्स. याचा 15% काढायचा, 22,750 आलं. बर. आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलंय की कंपनी ह्याच्याकडं 500 रुपये महिन्याला भाडं नॉमिनल म्हणून घेते. नॉमिनल भाडं 500 रुपये घेते कंपनी, म्हणून तेवढं भाडं वजा करायचं 6,000. मग टॅक्सेबल किती आले? 16,725.
लिहा. पुढं पुढं काय वाचा. द एम्प्लॉयर हॅज ऑल्सो एंगेजेड अ स्वीपर म्हणजे झाडू मारणारा, वॉचमन आणि गार्डनर. याला डोमेस्टिक सर्वंट म्हणायचं. लिहा डोमेस्टिक सर्वंट. ही पण एक प्रकारची परक्युजिट आहे. स्वीपर आणि कोण आहे? वॉचमन, वॉचमन गार्डन, आणि कोण? गार्डन, गार्डनर. गार्डनर. हा. स्वीपरचे किती रुपये आहेत ग? 200. 200, 300, 150. लिहा 7,800. पुढं पुढं कुठेपर्यंत आले? प्रोफेशनल टॅक्स. ठीक आहे. आता प्रोफेशनल टॅक्स हे जर डिडक्शन आहे 16चं. टोटल करायचं काय राहिले का बघा. यात घेतले सगळं. काय राहिले का प्रॉब्लेम मध्ये? नाही झालं. झालं. हा ग्रॉस सॅलरी काढा. चला टोटल करायची. 2,10,825. 2,10,825 लेस डिडक्शन. डिडक्शन भाग्येश डिडक्शन किती आहे रे? सेक्शन डिडक्शनचं भाग्येश. हो सर. डिडक्शनचं सेक्शन 16 ना? 16. आठवते का? हा 2 डिडक्शन्स आहेत 16चे. सांग बघू कोणते कोणते आहेत? प्रॉब्लेम नाही. एंटरटेनमेंट. हा एंटरटेनमेंट अलाउन्स आणि दुसरा आहे प्रोफेशनल टॅक्स. बर. मन एंटरटेनमेंट अलाउन्स, प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स. बरोबर. तू लिहून घेत नाहीस काय? नाही लिहून घेतो. हे काय बसलं इथंच.
हा मागच्या प्रॉब्लेम मध्ये झालंय की आपल्याला सेक्शन 16चे 2 डिडक्शन. तो एक 4चा पण दिलाय बघ तुला. हा 4 पे दिला व्हॉट्सअप हा पाठवलाय. तो बघ, तो लिहून तेवढा काढ 4चं. हा सर. ते खूप महत्वाचं आहे, भविष्यात लागेल कुठे ना कुठेतरी. त्या वया ठेवा, एमकॉम ला वगैरे गेल्यानंतर खूप उपयोगी पडणार आहेत. MBA ला गेला, एमकॉम ला गेला, कुठे शिकायला पुढे गेला तर. आणि बीकॉम वर बास करणार असाल तर काही टेन्शन नाही, क्लासला नाही आला तरी चालते. ते आता कसं होते पास, पण हे पुढे खूप महत्वाचं आहे. आता एंटरटेनमेंट अलाउन्स त्याला लागू नाहीये. का नाही लागू? प्रायव्हेट एम्प्लॉय. कारण तो प्रायव्हेट एम्प्लॉय आहे ना. आणि प्रोफेशनल टॅक्स किती दिलाय? 1200 रुपये. करा ग्रॉस सॅलरी मधनं डिडक्शन सेक्शन 16चं वजा करा, तुमची नेट सॅलरी येईल. पण 26, 27, 28, 29. हॅलो, 27, 28, 29 एक 3 दिवस 1:30 वाजता क्लास घेऊया, जरा एक्झाम चालू आहे एमकॉमच्या. हॅलो, ऐकू आलं का? हा 27, 28, 29 म्हणजे उद्या, परवा आणि तेरवा 3 दिवस. हे लिहून झालं का भाग्येश?